मी उद्यान पंडित बाळासाहेब नामदेव काळे, कामोने, करमाळा, सोलापूर। मला 2021चा उद्यान पंडित पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटला। मी आत्तापर्यंत केमिकल शेती करत होतो, नैसर्गिक शेती पूर्ण क्षमतेने आपण आता 2026 मध्ये 16 एकरात तो पॅटर्न राबवलेला आहे। नैसर्गिक शेती ही 4 पिलरवर उभा राहिलेली आहे: बीजामृत, जीवामृत, वापसा आणि आच्छादन। तर ते आता आपल्या शेतामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। पिकामध्ये नॅचरल फार्मिंगचं म्हणजे मोनोकल्चर त्यांना मान्य नाही, मल्टी क्रॉप सिस्टम। तर तो पॅटर्न आपण आता राबवलाय। ते ज्या शेतात गेलो, ज्या पिकात गेलो त्यावेळेस तुम्हाला मी त्याबद्दल बोलतोच। तर आपण 3 गीर गाई खरेदी केल्या आणि दिवसभर गाई एकाच जागेवर बांधून न ठेवता दिवसभर त्या मुक्त गोट्यात असतात। संध्याकाळी कॉन्क्रीटच्या गोट्यात आल्यानंतर आपल्याला 20 ते 25 लिटर 3 गाईचं गोमूत्र मिळतं आणि सगळे त्याचं ॲटोमायझेशन केलेलं आहे। कॉन्क्रीटचा गोठा आहे, त्यातून जे काही शेण गोमूत्र येतं त्यासाठी एका 10,000 लिटरची टाकी आणि आपण गोबर गॅसचा प्लांट सुद्धा बसवलेला आहे। तर आमची फॅमिली 4 लोकांची आहे। तर एक 3 गाईंचं मला 25 किलो शेण मिळतं। त्याची जी स्लरी येते ती खड्ड्यात न सोडतात लगतच परत 10,000 लिटरची टाकी, त्यामध्ये ते मिथेन बाजूला होऊन गोबर गॅसमधून आलेली स्लरी साठल्या जाते आणि ते घन स्लरी महिन्यातून मी दोन्ही टाकीतली मिळून म्हणजे आपल्या मेन गाईच्या गोट्यातनं येणारं गोमूत्रासहित धुतलेलं पाणी प्लस जीवामृतची स्लरी हे 14,000 लिटर मिळतं। त्यासाठी ॲटोमॅटिक चालणारा स्लरी गाडा घेतला आपण। 14,000 लिटर आपण महिन्यातून शेतात डायरेक्ट जमिनीवर सडा टाकला जातो। त्याच्या व्यतिरिक्त 1200 लिटरचा जीवामृतचा फिल्टर टँक आहे। आता उन्हाळा असल्यामुळे दर 5व्या दिवशी आपण 1200 लिटर जीवामृत शेतीला देतो आणि ते पूर्णपणे त्याचं ॲटोमायझेशन केलेलं आहे। कमीत कमी श्रमात वेळेची बचत आणि कमी मशिनरीमध्ये चालण्याचं सायपन पद्धत असं ही पद्धत राबवलेली आपण। आता आपल्याकडं आवळ्याची 10 एकराची शेती होती। तर मी नारळावरती थोडासा अभ्यास केला आणि नॅचरल फार्मिंगमध्ये मल्टी क्रॉप सिस्टम योग्य राहतं आणि केरळचा दौरा केल्यानंतर कासारगोडला गेल्यानंतर तिथली जी नारळाची शेती आहे ती स्वतंत्र शेती नाही, त्यांची मिक्स शेती। तर आवळ्याचं आपलं अंतर थोडंसं जास्त झालं, 24 बाय 24 फूट। तर 4 झाडाच्या मध्ये आपण एक नारळ असा टोटल माझा 16 एकरामध्ये 1000 झाडाची लागवड झालेली नारळाच्या। काही जे ओपन जमिनीत नारळ लावला त्यामध्ये आपण ऊसाचं पीक घेतलेलं आहे। ऊसाच्या पिकामध्ये जो नारळाचा पट्टा आहे त्यामध्ये गव्हाचं पीक घेतलेलं आहे। ऊसाची नत्राची गरज हे आंतरपिकांना भागावं म्हणून थोडा काही साऱ्यामध्ये कांदा आहे, काहीमध्ये हरभरा आहे आणि बऱ्याच ठिकाणी मूग आणि उडीद आत्ता लावलेला आहे की जेणेकरून बाबा म्हणजे हवेतील नत्र स्थिर होऊन ते आपल्या ऊसाला भेटावा। वर्ष हे पहिले आहे आपलं। पहिल्यांदा ताक घेतला होता, एकदम मल्चर मारला, त्यानंतर झाडाच्या लाईनमधला ताक बियाण्यासाठी ठेवला, त्याला पाणी चालू होतं, ते बियाणं तयार व्हायला 2 महिने लागले, त्यामध्ये इतर तणं पण उगवली, परत मल्चर मारला आणि आता साधारण माझ्या हिशोबाने 50% जमीन बऱ्यापैकी आच्छादित झालेली आणि आता आवळ्याचा बहार बाहेर पडत असताना बाग तानावरची सुटलेली आहे। तर आपण 10 प्रकारची धान्य मिक्स केली, मोठ्या प्रमाणात तागच घेतला, त्यामध्ये मूग, उडीद, चवळी, परत मका, बाजरी असं मिक्स बियाणं टाकलेलं आहे आणि ते आता बागेत उगवलेलं आहे। 8 एकराच्या बागेत जी बाग 2003ची आता 23 वर्ष झालं, त्यामध्ये नारळ पण आहे आणि नारळाच्या लाईनमध्ये आता आपण पपईचं काम पुढच्या आठवड्यात लागवड करणार आहे आणि 2 पपईच्या झाडाच्या मध्ये मिरचीचं लागवड करणार आहे आणि आवळ्याच्या झाडाच्या खाली एक साईडला ढोबळी, एक साईडला टोमॅटो, की जेणेकरून आपल्याला तार काठी लागती ते मला आवळ्याच्या झाडाच्या फांद्याला बांधता येईल, खर्च कमी करता येईल आणि माझं आवळ्याचं हार्वेस्टिंग सप्टेंबरमध्ये चालू होतं आणि त्याच्या अगोदर माझी पिकं निघून जातील। आपलं पहिलंच वर्ष आहे पण अभ्यास थोडासा जास्तच करतो आणि कोणत्या गोष्टीत चूक होऊ नये। 26 एंडला आपल्याला समजल नॅचरल फार्मिंगमधनं किती फायदा होतोय ते समजायला। दमदार एंट्री झालेली नॅचरल फार्मिंगमधली। आता नॅचरल फार्मिंगकडे वळायचं कारण म्हणजे केमिकलचा वापर करतोय, एवढे बाजारामध्ये केमिकल उपलब्ध आहेत की त्या झाडावर आपण अन्याय करतोय आणि त्याला आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे नाचवतोय। ते सुरुवातीला उत्पादन देतंय पण दुसऱ्या वर्षी तोटा होतोय की बागेला फळच मिळत नाहीत। केमिकलची शेती करत असताना शेतकऱ्यांचा खर्च एवढा वाढलाय
की बरंचसं त्याला गावातला पैसा शहरात जातोय, तो आपल्याला थांबवायचा आहे. नॅचरल फार्मिंगमध्ये 60-70% जीवामृतचा वापर केल्यामुळं रोगाचं प्रमाण बी आपोआप कमी होते. निमास्त्र, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र, दशपर्णी अर्क, जीवामृत ह्याच्या स्प्रेमधनं मनुष्यबळ लागते. बाकीचा खर्च जो साधारण माझ्या शेतीला केमिकल 16 एकर जर करायचं म्हणलं तर एक 5 लाखाचा जो खर्च आहे तो आता माझा खर्च कमी झालेला आहे. नैसर्गिक शेतीत उत्पन्नाची शाश्वती आणि केमिकलमध्ये किती जरी शिकलेला असला काहीतरी थोड्याफार चुका होतात, हव्यासापोटी चुका होतात आणि त्याचे दूरगामी परिणाम माणसाच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागले ना. शेतीचा सेंद्रिय कर्ब आता केमिकलच्या अतिवापराने कमी कमी होत चालला आहे. आपल्या देशाची जर स्थिती पाहिली तर 0.3 ते 0.6च्या दरम्यान आहे. आता आपण ज्या शेतात उभा आहे ह्या शेतातला कर्ब 2 वर्षापूर्वी ह्याचं माती परीक्षण आपण केलं तर 0.80 होता. 2 वर्षांनी आपण चेक केला मागच्या 3 महिन्यात, ती 1.85 कर्ब झाला आहे. हे शास्त्रज्ञांना पण चॅलेंज आहे. मी अभ्यास करून एवढ्या गुड प्रॅक्टिसेस राबवल्या आहेत. बागेचं वय आहे 2.25 वर्ष ह्या नारळाचं आणि 1-2 वर्ष आपल्याला ह्याचं फळ चालू होईपर्यंत 2 पिकं ऊसाची निघतात. आता कर्ब वाढीवर आपला भर आहे आणि आच्छादनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, ह्युमसची जर निर्मिती करायची असेल तर आच्छादनाच्या स्लो डिकम्पोजिंगमधनंच ह्युमस तयार होतो आणि ह्युमस तयार झाल्याशिवाय पीक पण केमिकल फार्मिंगपेक्षाही पुढचं मिळते आपल्याला. हे आम्ही केमिकल शेती करत असताना जिथं आमची बांधाच्या कडेने किंवा जिथं काही आम्ही अशी जागा ठेवली होती मशागत होत नव्हती तिथली झाडं हेल्दी आली, फळं पण त्याला चांगली. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की झाडाचं जी पानगळ होती त्याचं जे मल्चिंग होतं ते मल्चिंग मशागत न केल्यामुळं, डिस्टर्ब न झाल्यामुळं ते मल्चिंग वर्षानुवर्ष पहिल्या वर्षीचं कुजलं तर दुसऱ्या वर्षीचं भर पडतं. म्हणजे सतत जमीन मल्च झाल्यामुळं जीवाणूची वाढ झाली, गांडोळाची संख्या तिथं वाढली आणि ह्युमस निर्मिती झाली, कर्ब वाढला. त्यामुळं उत्पादन त्या बांधावरच्या झाडांनी मला शिकवलं नॅचरल फार्मिंगकडं वळण्याचं. आचार्य देवव्रत मोदी साहेब तसेच आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी लोकांना आव्हान करतात, प्रचार करतात. नॅचरल फार्मिंगच्या माध्यमातून खेडी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होतील, सुजलाम सुफलाम होतील, बिगर विषाचा माल शहरात पाठवला जाईल, शेतकऱ्याचं आरोग्य चांगलं राहील, देशाचं आरोग्य चांगलं राहील. धन्यवाद.